नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयाक ग्लोबल वेलनेस डेस्टिनेशन करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. ह्या दिकेन सरकारी पावंड्यावेल्यान काम लेगीत सुरू जालां अशी म्हायती मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिल्या. ते पयल्या इंडिया इंटरनॅशनल आयुर्वेदा अँड वेलनेस एक्सपो अँड समीट 2026च्या उक्तावण सुवाळ्या वेळार मुखेल सोयरे म्हूण उलयताले. हो एक्सपो आतां दर वर्सा गोंय सरकार आयोजीत करतले अशी घोशणा ह्या वेळार मुखेलमंत्र्यान केली. मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी गोवा आयुर्वेद धोरण 2026चे अनावरण जालें. ह्या वेळार माचयेर पतंजली आयुर्वेदाचे वेवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण, राज्याचे मुखेल सचिव व्ही. कांदवेलू, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाचे मुखेली पी.के. प्रजापती तशेंच राजेंद्र बर्वे हजर आशिल्ले. In the world struggling with the lifestyle disorder, stress and imbalance, the Ayurveda offers the answer that is natural, affordable, preventable and holistic. Goa is already known globally for its natural beauty, biodiversity and spiritual harmony. But today we are conscious shaping the new identity for the Goa as the global wellness destination. The wellness tourism is eco-friendly, people-centric and sustainable. गोंय हे पर्यटन थळ म्हणून संवसारीक पावंड्याचेर फामाद आसा. हांगा येतात ते पर्यटक 2 ते 3 दीस गोंयांत रावतात. मात केरळ सारख्या आयुर्वेदाचो प्रचार करपी राज्याक पर्यटक 17 ते 18 दीस रावतात. सैमान नटिल्ले गोंय लेगीत हे करपाक शकता. गोंयांत आयुर्वेद वेलनेस केंद्रां उबारल्यार भलायकी घटमूट करपी राज्य म्हणून गोंयाक वेलनेस टुरिझमाच्या नदरेंतल्यान एक आगळी वेगळी ओळख मेळटली अशें आचार्य बाळकृष्ण हांणी म्हळां. देशांतल्या हेर राज्याचे तुळनेत गोंयांत कॅन्सराचें प्रमाण उणें आसा ही बरी बाब. मात गोडेमुताचें प्रमाण चड आसा. ह्या दुयेंसाक पयस करपाक आयुर्वेद म्हत्वाचो रामबाण उपाय थारूंक शकतले. भारतीयांनी योग पद्दती आपणावन योग पद्दती ही भारताची कशी ती दाखोवन दिवपाची गरज आसा अशें आचार्य बाळकृष्ण हांणी म्हळें. ये गोवा ये सुंदर स्टेट, सुंदर प्रांत है. ये सिर्फ क्यों गोवा को समुद्र के किनारे भगवान ने प्रकृति ने दिया घूमने के लिए लोग आए. उसमें वो कह रहे थे कि लगभग 15 दिन 18 दिन लोग ठहरते हैं. यहाँ का एवरेज रेशो निकालोगे आप तो मुझे लगता है 2-3 दिन निकलेगा. तो यदि आप वेलनेस को आयुर्वेद को बेहतरीन जोड़ देते हैं तो जो पर्यटक आया है यदि उनको रुकने का टाइम यदि दुगुना आप कर देते हैं तो दुगुना प्रांत की आय की वृद्धि होगी. यहाँ से सिर्फ पाश्चात्य का प्रभाव नहीं, यहाँ से सनातन का गौरव भी लेकर के वो आदमी जाएगा, ये हमें पूरा विश्वास है. नामनेचे दोतोर राजेंद्र बर्वे हांणी ह्या वेळार भारतात दर 1 लाख मनशांतल्यान 90 जाणांक कॅन्सराचे दुयेंस आसा अशें सांगलें. जाल्यार अमेरिकेंत हे प्रमाण 1 लाखांतल्यान 370 जाणांक कॅन्सराचे दुयेंस जाता अशी म्हायती दिली. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळ, उच्च शिक्षण संचालनालय आनी इन्फोसीस स्प्रिंग बोर्ड हांच्या सहकार भागीदारी खाला लॅब ऑन व्हील्स चालीक लावपाच्या फाटभुंयेर मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांच्या हजेरेंत कुजिरा संकुलांत कबलात जाली. विद्यार्थ्यांक आधुनीक डिजिटल शिक्षण, कुशळटाय विकास आनी फुडाराक तयार आशिल्ल्या संदींचेर हाताळणी मेळोवपाचो हेतान हें शिक्षण म्हत्वाचें थारतलें अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या जयंतीच्या फाटभुंयेर पणजे काँग्रेस हावसांत नेताजी सुभाषचंद्र बोस हांकां आर्गां दिवपाक कार्यावळ आयोजीत केल्ली. ह्या वेळार काँग्रेसीचे कार्यकर्ते तशेंच सेवा दळाचे कार्यकर्ते हजर आशिल्ले. नेताजी हे एक महान फुडारी आशिल्ले अशें ह्या वेळार गोंय बायलां काँग्रेसीचे अध्यक्ष प्रतीक्षा खलप हांणी म्हळें. आमकां खबर आसा इंडियन नॅशनल आर्मीक एक खूब तेंचें कॉन्ट्रिब्युशन आसा मोठें. ती फूल फौज आनी सेना तयार करपाक तेंचें योगदान आसा आनी तेंच्यांनी आपले काडर आनी रेजिमेंट तयार केल्लेले. नेताजी सुभाषचंद्र बोसान जी रेजिमेंट तयार केल्ली तेंचें नांव ते रेजिमेंटाक आसलेले नेहरू ब्रिगेड, महात्मा गांधी ब्रिगेड आनी एक सांगचें कशें दिसता महिला अध्यक्ष म्हणून गोंय प्रदेशाची की तेंच्यांनी स्पेशल एक महिला फोर्सूय तयार केल्ली. तेजें नांव राणी लक्ष्मी ब्रिगेड नाल्यार रेजिमेंट अशें तेंच्यांनी नांव दिल्लेलें. नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी ऑफ गोवा कॅम्पसान आयकर विभागाच्या विविध कार्यालयांतल्या आयकर अधिकाऱ्यां खातीर डिजिटल फॉरेन्सिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणान पुराय केलो. जुलय 2025 सुरू जाल्ल्या ह्या 5 दिसांच्या प्रशिक्षण कार्यावळींत अधिकाऱ्यांक डिजिटल फॉरेन्सिक प्रशिक्षण दिलें. नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी गोवा कॅम्पसान 2025-26 ह्या अर्थीक वर्सा DGIT विभागांतल्या 313 अधिकाऱ्यांचें प्रशिक्षण दिलां. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण चडांत चड तापमान 33.4 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 18.4 डिग्री सेल्सियस नोंद जालां. देवाबाग हांगा जाल्ल्या काणकोण तालुकास्तरीय आंतरशालेय एथलेटिक्स स्पर्धेंत आमोणे पैगिणेच्या बलराम निवासी विद्यालयान सगळ्या पिरायेच्या गटांत उत्कृश्ट कामगिरी करत वस्तादपण जोडलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 नमस्कार.